मोर्चाच्या ठिकाणी पोहोचलेला आहात, ज्या ठिकाणाहून मोर्चा सुरू होणार होता त्या ठिकाणी आता पोहोचलेला आहात. कशी भूमिका असेल? ज्यांना ताब्यात घेतलं होतं ते या मोर्चाच्या ठिकाणी पुन्हा आलेले आहेत. आज माझ्या पोलिसांना नम्र विनंती आहे की शांततेने काढण्यात येणारा मोर्चाला तुम्ही उगाच नख लावलेला आहे. आम्ही ज्या प्रकारे मोर्चा ठरवलेला आहे त्याच प्रकारे मोर्चा आज होणार आणि मोर्चा झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. पण अजून देखील पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये, तरी देखील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करतायत. आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. रस्त्यावर कार्यकर्ते जे आहेत किंवा मराठी माणसं जी आहेत उतरलेली पाहायला मिळत अहो, पोलिसांना विचारून आम्ही आमचे धंदे करत नाही. इथे मराठी माणसांवर अन्याय झाला. मला पोलिसांना पण विनंती करायची आहे, अरे मराठी आहात ना तुम्ही, मोर्चाच्या बरोबर चाला. इथे जेव्हा व्यापाऱ्यांचा मोर्चा निघतो तेव्हा संरक्षणाला तुम्ही पोलीस पाठवता. या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो त्यांच्या संरक्षणाला आणि आमच्या माता भगिनींना उचलून पिंजऱ्यात टाकता, अटक करता. आज मराठी माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठी माणसाला दाबण्याचा हा डाव आहे. मराठी माणसाची एकजुटीची सुरुवात झाली पाहिजे. आज ते जर व्यापारी 5-5 दिवस बंद करतील तर मराठी माणूस महाराष्ट्र बंद करेल. 100 ते 150 पदाधिकाऱ्यांना अगोदरच मनसेच्या नोटीस दिली होती, परंतु मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी असतील किंवा मराठी माणसं जी उत्स्फूर्तपणे उतरली होती त्यांना देखील ताब्यात पोलिसांनी घेतलं. अहो, ही दडपशाही बंद केली पाहिजे. इथे जर महाराष्ट्रात मराठी माणसाला शांततेत मोर्चा काढायला जर परवानगी नसेल मिळणार तर आम्ही काय गुजरातच्या सरकारमध्ये आहोत काय? का तिकडून दिल्लीवर चालतं हे सगळं? आज गोष्ट अशी आहे, आमचा मोर्चा सकाळी ठरला होता, शांततेने आम्ही मोर्चा काढणार होतो, याचं निवेदन आम्ही दिलं होतं. मग ही दडपशाही कशा करताय? केवळ मला याच्यात भाजपचा असा डाव वाटतोय की अमराठी लोकांचे पाय चाटण्याकरता मराठी माणसाला खाली मान घालावी लागते. आज हिंदीच्या सक्तीपासून आजच्या मोर्चाला नाकारलेली परवानगी हे त्याचं द्योतक आहे. भाजपला, या हिंदी भाजपला महाराष्ट्र जागेवर आणल्याशिवाय राहणार नाही. 5 तारखेला मराठी माणूस एकत्र झालेला पाहायला मिळाला. आज देखील उत्स्फूर्तपणे मराठी माणसं जी आहेत रस्त्यावर उतरली. चौकाचौकातून मराठी माणसं तुम्ही जेव्हा चालत येत होता तेव्हा सहभागी झालेले पाहायला मिळाले. हा केवळ राजकीय मोर्चा नाही, हा कुठल्या पक्षाचा मोर्चा नाही. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठीच्या बाजूने असते. पण तुम्ही जर सगळीकडे बघितलं, सकाळी ज्यांना अटक झाली त्या घरातल्या गृहिणींना, साध्या माणसांना, साधी मराठी माणूस म्हणून आज उतरलेला आहे, त्याला तुम्ही अटक करून काय नेमकं मिळवणार आहात? आज मराठीसाठी उतरलेला प्रत्येक जण हा मराठीचा आंदोलक, हा मराठीचा लढवई आहे आणि हा मराठीचा जागर आता कायम सुरू राहील. ही गळचेपी आम्ही सहन करणार नाही. नक्कीच ही गळचेपी सहन करणार अशा अभिजित पानसे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन अजय मोहितेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मीरा रोड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.